नवविश्वाचा हा निर्माता, नवविश्वाचा हा निर्माता, ब्रह्मा भाग्यविधाता, प्रभुवस्थानो ऐका त्यांची अद्भुत जीवन गाथा, अद्भुत जीवन गाथा. नवविश्वाचा हा निर्माता. ओम शांती. श्रोते हो, आज आपण ब्रह्मा बाबांच्या जीवन कहाणीची 10वी कथा ऐकणार आहोत. कथेचे शीर्षक आहे दिल्ली छावणीत दैहिक लष्कर आणि आत्मिक लष्कर यांचा मिलाफ. काही काळापासून दिल्लीच्या सेवा केंद्रात येणारे ब्रह्मावत्स बाबांना मधुबनात सारखी पत्रे लिहित होते. त्यात ते मोठ्या प्रेमाने विनवीत की बाबा, आम्ही सर्व ब्रह्मावत्स आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहोत. आता अधिक काळ आमच्याने प्रतीक्षा करवत नाही, तेव्हा आता तरी आपण या. आपण शिवबाबांचा रथ आहात. आपण आलात तर आपल्याद्वारे आम्ही सन्मुखच शिवबाबांच्या ज्ञानातून अनमोल रत्ने घेऊ. बाबा, आपल्या व्यवहार्य जीवनापासून प्रेरणा घेऊन आम्हीही आमचे जीवन उच्च बनवू आणि आपल्या उपस्थितीपासून उल्हास व उत्साह प्राप्त करून आम्ही इतर मनुष्यात्म्यांच्या ज्ञानसेवेस अविश्रांतपणे लागू. त्यांनी शिवबाबांना ब्रह्माबाबाद्वारे संबोधून लिहिले की जरी आम्ही निसंदिग्धपणे जाणले आहे की साऱ्या सृष्टीचे परमपिता आता स्वतः मनुष्यात्म्यांना ज्ञानामृत वाटीत आहेत, तरीही आम्हास आपल्या जवळ राहण्याचे सौभाग्य काही मिळत नाही. बाबा, आमचे अंतर्नेत्र आपल्यासाठी तळमळत आहेत आणि आमचा आत्मा आपल्या गोड भेटीस व आपल्याकडून ज्ञानयोगाचे गोड स्वर ऐकण्यास तडफडत आहे. तेव्हा आता आपण यावे, आणखी उशीर लावू नये. अशा प्रकारे दिल्लीच्या विभिन्न सेवा केंद्रांतून ब्रह्मावत्सांनी सामायिकरित्या लिहिलेली निमंत्रणे बाबांपाशी येऊन पोहोचली होती. त्यावेळी दिल्लीच्या राजोरी गार्डन येथील सेवा केंद्रात भारतीय सेनेतील एक मेजरही येत होते. हे ईश्वरी ज्ञान ऐकल्यानंतर ते त्याच्याशी पूर्णपणे सहमत झाले होते. परमपिता शिव परमात्मा स्वतः ब्रह्मा बाबांच्या माध्यमाने हे ईश्वरी ज्ञान देत आहेत यावर त्यांचा दृढ विश्वास बसला होता. म्हणून बाबांना भेटण्यासाठी त्यांचे मन तडफडत होते. तेव्हा आपले प्रतिज्ञापत्र, जीवनात घडून आलेल्या परिवर्तनाबद्दलचे अनुभवपत्र ह्यासहित त्यांनी बाबांना एक निमंत्रण पत्रही पाठविले. त्यात बाबांनी दिल्लीस यावे म्हणून त्यांनी अत्यंत विनयाने विनंती केली होती. एवढेच नव्हे तर बाबांना 1-2दा फोनही केले व म्हटले की बाबा, आपण दिल्लीस आलात तर बऱ्याच जीवात्म्यांना ईश्वरी संदेश मिळेल. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत शिवबाबा आणि ब्रह्माबाबा उभयतांनी निमंत्रण स्वीकारले. दिल्लीच्या यज्ञवत्सांना बाबांनी लिहिले की मी तर शिवबाबांचा नंदी आहे. शिवबाबा मला जेथे घेऊन जाऊ इच्छितात तेथे मी जातो. म्हणून शिवबाबांची काय इच्छा आहे हे मी त्यांना विचारीन. मुलांचे विनंतीपत्र त्यांच्या पुढे ठेवीन. शेवटी प्रेमाचा सागर शिवबाबा आणि ब्रह्माबाबा उभयतांनी मुलांचे प्रेमळ निमंत्रण तर स्वीकारलेच, तसेच मुलांच्या घोळक्यात येऊन भेटण्याचेही मान्य केले. शिवबाबांनी खास संदेशही पाठविला होता की हे निमंत्रण मोठ्या विचित्र प्रकारचे आहे. त्याचे रहस्य पुढे उघड होईल.
श्रोते हो, आपण ऐकणार आहोत मेजर भाऊंचे विशेष सौभाग्य. बाबांचे पत्र येताच सर्व सिद्धता करण्यास प्रारंभ झाला. मेजर भाऊंनी विनंती केली की ही सारी व्यवस्था त्यांच्या निवासस्थानी करण्यात यावी, कारण त्यात एक फार मोठे मैदान होते, जेथे 1500 व्यक्तींना एकत्र बसण्यासाठी कनाती आणि शामियाने उभारणे सहज शक्य होते. या व्यतिरिक्त राहण्यासाठी तेथे बऱ्याच खोल्या होत्या आणि ते निवासस्थान दिल्ली छावणीतील शुद्ध वातावरण असणाऱ्या एका मोकळ्या व हवेशीर भागात होते. वास्तविक बाबांनाही अशा मोकळ्या जागा नेहमी आवडत असत. पण सर्वात विशेष गोष्ट म्हणजे मेजर भाऊ प्रेमभरे बाबा तसेच सर्व भावा बहिणींना म्हणत की ही सेवा करण्याची संधी मला द्या, आपण सर्वांनी तेथेच यावे. भावनावश होऊनही ते असेच म्हणत. जरी हे स्थान शहरापासून बरेच लांब होते तरी त्यात बरीच वैशिष्ट्येही होती, किंवा असे म्हणता येईल की येथे शिवबाबांचे ब्रह्माबाबांच्या शरीरात आगमन झाले हे मेजर भाऊंचे मोठे सौभाग्य होते. तेव्हा ब्रह्माबाबांच्या राहण्याची आणि रोज क्लास घेण्याची सारी व्यवस्था तेथेच करण्यात आली. रोज तेथे पोहोचण्यासाठी सेवा केंद्रात नियमितपणे येणाऱ्या भावा बहिणींनी आपल्याकरिता बस गाड्यांचीही तजवीज केली. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत दृढ निश्चय व खरा ध्यास. रोज भल्या पहाटे ठरवलेल्या बस गाड्यांमधून भाऊ बहिणी मोठ्या उल्हासाने व उत्साहाने तेथे येऊन पोहोचत. त्यावेळी इतकी कडक थंडी पडत होती की दातांवर दात आपटत होते. कित्येकदा परतताना इतके धुके पडे की 5 पावलांवरील व्यक्तीही दिसणे कठीण होई. पण ह्या सर्व गोष्टी येणाऱ्या वत्सांचा उत्साह जराही कमी करू शकल्या नाहीत. सर्वजण रोज काही खाल्ल्या पिल्ल्याशिवाय पहाटे 5:30 वाजेपर्यंत तेथे पोहोचत. असे वाटे की ते पहाटे जाण्यासाठी फार लवकर उठून आंघोळ वगैरे उरकून तयार होत. जणू काय रात्रभर त्यांना झोपच येत नसावी. या मोसमात कधी पावसानेही निष्ठेची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्वजण तर वादळ वावटळींशी झुंजणारे दृढनिश्चयी व खरा ध्यास लागलेले ब्रह्मावत्स होते. ते या सर्व गोष्टींना घाबरणारे नव्हते. एक तर प्रत्येकजण बाबा येणार म्हणून खुशीत होता. दुसरे म्हणजे प्रत्येकात निश्चयाचे बळ होते. पवित्रतेमुळे सहन करण्याची शक्ती होती आणि आत्मिक स्थितीमुळे व संघटित असल्याने कडाक्याची थंडीही त्यांना भासत नव्हती. याशिवाय प्रत्येकाच्या बुद्धीत ज्ञान असे पक्के ठसले होते की त्याच्या मस्तीत व धुंदीत त्यांना कोणताही अडथळा अनुलंघनीय वाटत नव्हता. आणि यदाकदाचित कोणी थंडी व लांब अंतर याविषयी चर्चा त्यांच्याशी करण्यास बसला तर ते त्याला खूप ज्ञानयुक्त उत्तर देत. जेव्हा एखादा वत्स थट्टेने कोण्या वृद्ध मातांच्या मनातील सूक्ष्म कमकुवतपणा आजमावण्यासाठी सहानुभूती दाखवीत, उगीचच त्यांना म्हणू लागे की या इतक्या थंडीत आपण रोज काही येऊ नका, आपले शरीर बरेच वृद्ध झालेले आहे, कोठे आपणास थंडी लागली तर, तेव्हा त्याचे बोलणे मध्येच थांबवून त्या उसळून म्हणत, आम्ही कोठे वृद्ध आहोत, आम्ही तर बाबांच्या छोट्या मुली आहोत, आपण आमची शरीरे का बरे पाहता, शरीर तर आमचा रथ आहे, रथवान तर आत्माच आहे, रथवान जसे शरीर चालविल तसेच ते चालेल की रथच रथवानाला चालविल. अशा प्रकारे जर कोणी एखाद्या लहान मुलाला म्हणू लागे की तू तर आता लहान मुलगा आहेस, तुला रोज इतक्या लवकर उठण्याची काय जरुरी, तुला बाबांच्या साऱ्या गोष्टी समजूनच कोठे येत असतील, फक्त रविवारी आलास तरी पुरे, तेव्हा तो झटकन म्हणे, वा मी लहान थोडाच आहे, मी तर वानप्रस्थी आहे, आता कालच तर बाबांनी सांगितले होते
की आता कलियुगाची अंतिम वेळ आहे आणि सर्व आत्मे आपल्या वानप्रस्थ अवस्थेत आहेत. बाबांनी हेही सांगितले होते की आता तर आराम हराम आहे. कोणी छोटा वा मोठा असो, सर्वांच्यासाठी सौभाग्य बनविण्याची वेळ तर हीच आहे. बाबा म्हणतात की ही सर्व अनमोल रत्ने आहेत. ज्ञानधनाचा आता जो जितका संग्रह करील, भविष्यात तो तितकाच रत्नांचा खजिना प्राप्त करील. बाबा म्हणतात की अभ्यासात उजळणी करण्याची आवश्यकता असते, तेव्हा दर दिवशी ज्ञानमुरली ऐकलीच पाहिजे. कारण असे होण्याचा संभव असतो की एखाद्या दिवशी ज्ञानाचा असा एक मुद्दा निघेल जो मनात पूर्ण ठसल्याने एखादा पूर्वी नष्ट न होणारा मनोविकार आता नष्ट होईल. अशा प्रकारे प्रत्येकात अदम्य उत्साह होता आणि तो बाबांची अनमोल वचने एक दिवसही ऐकल्याशिवाय राहू शकत नव्हता. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत ज्ञानमुरलीकडे लक्ष वेधणे. इकडे मेजर भाऊ रोज अमृतवेले सैन्यातील 400 ते 500 लोकांना येण्यासाठी पूर्वीच प्रेरणा देत होते आणि रविवारी तर ही संख्या आणखी जास्तच होत होती. सर्व लोक ठरलेल्या वेळेपूर्वीच येऊन बसत होते, कारण बाबा अगदी वेळेवर येत असत. दिल्ली बाहेरील इतर शहरात असणाऱ्या सेवा केंद्रातील सर्व ब्रह्मावत्स बाबांची ज्ञानमुरली ऐकण्यास, तसेच आपल्या उन्नतीसाठी व त्याची नवनवी साधने जाणून घेण्यास काही दिवसांसाठी तेथे येऊन राहत होते. जेव्हा काही लोक कोण्या कारणानिमित्त पहाटे अमृतवेले येऊ शकत नव्हते, तेव्हा ते त्या दिवशी संधी मिळताच नंतर येत होते आणि पहाटेची ज्ञानमुरली टेपद्वारे ऐकत होते. आणि मग एकत्र जमलेल्या भावा बहिणींच्या घोळक्यात बाबाही येऊन बसत. दिवसभरात मेजर भाऊही सैन्यातील मुख्य अधिकाऱ्यांना बाबांकडून ज्ञान लाभ व्हावा म्हणून त्यांना घेऊन येत असत. अशा रीतीने अविश्रांतपणे बाबा रात्रंदिवस ज्ञानरत्ने लुटावयास लावीत. बाबा म्हणत असत की जोपर्यंत ही सत्यनारायणाची किंवा अमरनाथाची सत्यकथा संगमयुगी ब्राह्मण कित्येक आत्म्यांना ऐकवणार नाहीत, तोपर्यंत त्यांनी जेवणही करता कामा नये. बाबा प्रत्येकाचे ज्ञान अध्ययनाकडे विशेष लक्ष वेधित असत. ते नेहमी विचारित, आपण रोज मुरली ऐकता का? बाबांना जेव्हा कोणी भेटण्यास येई तेव्हा बाबा त्याला विचारित, आजची मुरली ऐकली का? बाबांनी सांगून ठेवले होते की जो कोणी भेटण्यास येवो त्याला प्रथम त्या दिवशीची मुरली ऐकवा. बाबा म्हणत की जर कोणाचे ज्ञानमुरली ऐकण्यावर प्रेम नसेल तर त्याचे बाबांवरही प्रेम नाही असेच समजा. बाबा सांगत की बुद्धीत ज्ञानाचे काहीच मुद्दे नसल्यास किंवा ते योग्यरित्या समजून न घेण्यानेही मायेपुढे हार खावी लागते आणि बुद्धी ठीक होण्याने विजयही होतो. कधी बाबा म्हणत की हे ज्ञानाचे मुद्दे म्हणजे मायेशी युद्ध करण्याची अस्त्रशस्त्रे होत. ज्याप्रमाणे सैन्यातील लोक आपली शस्त्रास्त्रे साफ करीत असतात, त्याचप्रमाणे रोज ज्ञान ऐकल्याने ना केवळ ही शस्त्रास्त्रे चालवण्याचा सराव होतो, पण ती साफ व कार्यक्षमही राहतात. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत सांसारिक कर्तव्यांकडेही लक्ष. पहाटेची ज्ञानमुरली संपल्यानंतर जेव्हा टोली वाटण्यात येई तेव्हा बाबा अनौपचारिकरित्या वत्सांना ज्ञानाच्या विविध गोष्टी फारच विनोदी व स्नेहपूर्ण रीतीने सांगत. मग सभेची निश्चित वेळ पूर्ण होताच बाबा म्हणत, वत्सांनो, शिवबाबांचे हे ज्ञान तर इतके मधुर व सुखप्रद आहे की हे अखंडपणे ऐकतच राहावे असे तुमच्या मनाला वाटत असेल. हे ज्ञान ऐकता ऐकता तुम्हाला ना केवळ दिवस व रात्र झालेली कळत नसेल, पण तुम्ही जगालाही पार विसरून जात असाल. येथवर की तुम्हाला आपल्या देहाचेही भान राहत नसेल आणि तुम्ही आत्मनिष्ठ होऊन
त्या शिवबाबांचे ज्ञानमोती टिपता टिपता प्रभू मिलनाच्या सुखात बुडून जात असाल. पण वत्सांनो, तुम्ही केवळ राजयोगी नव्हे तर कर्मयोगीही आहात. म्हणून आता घाई करा, वेळेवर घरी जाऊन पोहोचा आणि आपापल्या उद्योगाला लागा. कधी कधी तर बाबा बसगाड्यांची व्यवस्था पाहणाऱ्या भावा बहिणींना म्हणत, मुलांनो, जेव्हा सभेची वेळ संपेल तेव्हा तुम्ही गाडीचा करणा म्हणजे हॉर्न वाजविण्यास सुरुवात करा. तरच सर्वांना कळेल की जर का बस निघून गेली तर आपण येथेच राहू. अशा प्रकारे बाबा जेव्हा ईश्वरी ज्ञान व योगाद्वारे आत्म्याला तन्मय करून सोडीत, तेव्हा ते त्याला आपल्या सामाजिक कर्तव्यांचीही जाणीव करून देत. बाबा हेही म्हणत की पहाटेची अमृतवेला ही सर्वांची आपली वेळ आहे. या सतोप्रधान वेळी प्रत्येकाला ज्ञानामृत पिण्याचा पूर्ण अधिकार आहे. दुसरीकडे जेव्हा वर्गाची वेळ संपेल तेव्हा ते सर्वांना असेही म्हणत की आता आपापली कर्तव्ये पार पाडण्यासाठी घरी परत जा. ते त्यांना आपल्या कर्तव्यांची इतकी तीव्र जाणीव करून देत की बऱ्याचशा माता भगिनी आपल्या घराची झाड सारवण व न्याहारीची तयारी करूनच पहाटे येत आणि घरी परतून घरातील सर्व मंडळींना मोठ्या प्रेमाने न्याहारी वाढीत. जणू काय बाबा कासवाप्रमाणे कर्मेंद्रिय समेटून घेण्यासही शिकवीत. योग्याप्रमाणे देह व दैहिक नाती विसरून केवळ परमपिता परमात्म्याच्या स्मृतीत मन एकाग्रपणे केंद्रित करण्याची रीतही समजावून देत आणि त्याचबरोबर आपली कर्तव्यही कुशलतेने करण्याचा उपदेश करून दैहिक नातेवाईकांशी पवित्र नाते निभावण्यासही सांगत. ज्या कोणावर काही विशेष जबाबदारी नसे त्याला बाबा हाच सल्ला देत की आता त्याने साऱ्या जगालाच कुटुंब मानून जनतेची ज्ञानसेवा तसेच गुणसेवा करण्यास लागावे. आणि ज्याच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या असत त्याला बाबा म्हणत, मुला, ज्या अर्थी तू आपल्या मुलांना जन्म दिला आहेस त्या अर्थी आता त्यांचा सांभाळ करणे हेही तुझे कर्तव्य आहे. आता विश्वस्त होऊन व पवित्र राहून आपला संसार कर. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत दैहिक लष्करी जवानांचे कल्याण कसे होईल. त्यावेळी बाबांच्या सकाळच्या सभेत सैन्यातील नवजवान तर असतच. तेव्हा कित्येकदा बाबा विशेषरित्या त्यांना उद्देशूनही काही ज्ञानबिंदूंवर भर देत असत. बाबा म्हणत, ही मुले बाहुबल व शस्त्रबल असणाऱ्या दैहिक सेनेत भरती झालेली आहेत. शत्रूंपासून भारताचे रक्षण करणे हे यांचे मुख्य कार्य आहे. पण आता यांना दैहिका व्यतिरिक्त आत्मिक सेनेतही सामील व्हावयास हवे. येथे भरती होण्याचा केवळ इतकाच अर्थ होतो की देह अभिमान व काम क्रोधादी मनोविकारांशी युद्ध करावयाचे आहे. आज प्रत्यक्ष भारत सरकार व येथील लोकही भारताचे तसेच साऱ्या जगाचे खरे शत्रू कोण आहेत हे जाणत नाहीत. आता शिवबाबांनी येऊन आम्हा सर्वांना सांगितले आहे की भारत व साऱ्या जगापासून सुखाचे स्वराज्य हिसकावून घेणारे खरे शत्रू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी मनोविकारच आहेत. यांनीच प्रत्येक माणसाला आपला गुलाम बनविले आहे. पण ज्ञान व योगरूपी अस्त्र शस्त्रांशिवाय मायेविरुद्ध लढाई जिंकता येणे शक्य नाही आणि मायेवर विजय प्राप्त केल्याशिवाय जगात सुख शांती नांदणे शक्य नाही. हे आज जगभरचे लोक जाणत नाहीत. पुढे बाबा म्हणत, पहा, जे लोक सैन्यात भरती होतात त्यांना त्याच सैन्यातील पंडित गीता ऐकवून म्हणतात की भगवंत म्हणाले, हे अर्जुन, जर युद्ध करताना तू प्राण सोडशील तर तू स्वर्गास जाशील. पण विचार करण्याजोगी
गोष्ट आहे की पवित्र बनल्याशिवाय, दैवी गुण धारण केल्याशिवाय अशा प्रकारे बंदूक चालवून मृत्यू पावल्यास कोणीही स्वर्गात जाणे कसे शक्य आहे? आता या सैन्यातील लोकांनी करावयाचे तरी काय? यांना युद्धास जावेच लागते, बंदूकही चालवावी लागते, कारण देशाचे रक्षण करणे हे यांचे कामच आहे. समजा चीन वा पाकिस्तानशी युद्ध उद्भवले तेव्हा सरकार यांना देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी तर पाठविणारच, आणि जर हे गेले नाहीत किंवा बंदूक चालविण्याचे नाकारतील तर प्रत्यक्ष यांचे वरिष्ठ सैन्याधिकारी यांना गोळ्या घालून ठार करतील. मग या बिचाऱ्यांनी काय करावे? यांचे कल्याण कसे होईल? शिवबाबा तर सर्वांचे कल्याण करण्यासाठी आले आहेत. हे बिचारे भारताच्या रक्षणासाठी जीवन अर्पण करतात. यांचा उद्धार कसा होईल? तेव्हा बाबांनी म्हटले की जर शिवबाबांच्या स्मृतीत राहून हे बंदूक चालवतील तर हे स्वर्गात येऊ शकतील. कारण म्हणच आहे की अंती जशी मती असेल तशीच गती होते. पुढे बाबा म्हणाले की जर ही मुले शिवबाबांचा परिचय प्राप्त करून घेतील आणि आहार व्यवहार विषयक नियम पाळून आत्माभिमानी बनतील, तसेच शिवबाबांच्या स्मृतीत एकाग्र होतील तर यांचेही कल्याण होऊ शकेल. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत सैनिकांचे परिवर्तन होणे सोपेही आहे. बाबा म्हणत की ही जी दैहिक सेनेत भरती झालेली मुले आहेत ती मारण्यास व मरण्यास तर तयारच असतात. जेव्हाही युद्ध करण्यास जातात तेव्हा त्यांच्या मनात हेच असते की कुणास ठाऊक आम्ही परत येऊ का नाही. रणभूमीवर यांनी देह व दैहिक नाती यावरील मोह सोडलेला असतो. जणू काय नष्टो मोहा होणे, दैहिक स्मृती विसरणे, युद्ध करणे आणि शत्रूला मारणे यांचा त्यांना अभ्यास असतोच. तेव्हा जर ही आपल्या ह्या योग्यतांचे असे काही रूपांतर करतील की ज्यामुळे देहाचे भान विसरून आणि नष्टो मोहा होऊन माया अर्थात मनोविकारांशी युद्ध करावयास लागतील तर ती फार उच्च पद प्राप्त करू शकतील. अशा रीतीने बाबा सैन्यातील त्या नवजवानांनाही ज्ञानयुक्त व गुणयुक्त होण्याचे उपाय सांगत राहत. ते अशा प्रकारे त्यांना गीताज्ञानाद्वारे स्वर्गात येण्याचा मार्ग सुचवीत राहत. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत गीतेविषयी गहन भेद सांगा. त्याच वेळी दिल्लीच्या काही गीताप्रेमी लोकांनी तांबे व चांदीच्या पत्र्यांवर सारी गीता कोरून घेऊन ती भारताचे तत्कालीन राष्ट्रपतींना भेट म्हणून देण्याचा कार्यक्रम आखला होता. या कार्यक्रमाचे एक मुख्य आयोजक बाबांना भेटण्यासही आले होते. बाबा अशा या बाबतीत म्हणत असत की पहा, भारतातील लोक इतका खर्च करून असे हे सर्व कार्यक्रम करतात खरे, पण गीतेत परमात्म्याला उद्देशून जो भगवानुवाच शब्द वापरण्यात आलेला आहे तो भगवान कोण आहे किंवा परमपिता परमात्म्याचे स्वरूप काय आहे हे काही त्यांना माहीत नाही. तसेच अर्जुन घोड्यांच्या रथावर आरूढ झालेला होता व श्रीकृष्ण त्या रथाचे सारथ्य करीत होते असेही ते मानतात. त्यांना एवढेही सुचत नाही की त्रिलोकीनाथ भगवान एखाद्या व्यक्तीचा रथ थोडाच हाकतील. तेव्हा गीतेविषयी इतकी श्रद्धा असणाऱ्या ह्या लोकांना सांगावयास हवे की गीतेचे भगवान तर सर्व आत्म्यांचे परमपिता होते. त्यांनी रणभूमीवर नव्हे आणि फक्त अर्जुनालाच नव्हे तर साऱ्या सृष्टीतील लोकांसाठी ज्ञान दिले. आणि आता याच वृत्तांताची पुनरावृत्ती होत आहे. त्याच वेळी मातेश्वरीजी सुद्धा
आपल्या ऑपरेशनानंतर ईश्वरी सेवेस पुन्हा पूर्ववत लागल्या होत्या. बाबा येथे असताना मातेश्वरीजींनी सुद्धा दिल्लीस यावे असे सर्वांना वाटत होते. सर्वांनी सह्या करून त्यांना मोठ्या प्रेमाने व उत्कट इच्छेने निमंत्रणही पाठविले होते. पण मातेश्वरीजींना तेथे वैद्यकीय तपासणीसाठी राहावयाचे होते. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत शिवरात्रीच्या सुट्टीविषयी निवेदनपत्र. त्याचवेळी वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली होती की या वर्षी केंद्रीय सरकारच्या कार्यालयांना शिवरात्रीची सुट्टी असणार नाही. ही गोष्ट उचलून बाबांनी ज्ञानमुरलीत सांगितले की पहा, स्वतः भारत सरकार आणि येथील लोक जेथे शिवबाबा अवतरित होऊन ज्याला ते नरकाचं स्वर्ग करतात, ते सुद्धा शिवबाबांना ओळखत नाहीत. वास्तविक असे घडावयास हवे की या प्रसंगी लागोपाठ 3 वा 7 दिवस सरकारी पद्धतीने आनंदोत्सव साजरा करावयास हवा. कारण हा दिवस आहे परमपित्याचा, जो पुन्हा येऊन संपूर्ण पवित्रता, सुख व शांतीचा वारसा देत आहे. त्या दिवशी तर घरोघरी रोषणाई व्हावयास हवी. कारण त्या पित्याने जगातील अज्ञान अंधकार नाहीसा करून पुन्हा सतयुगाची स्थापना केली. वास्तविक असे व्हावयास पाहिजे की जेव्हा परदेशातील कोणी पंतप्रधान, राष्ट्रपती व पर्यटक येतात तेव्हा त्यांनाही एखाद्या माणसाच्या समाधीपाशी घेऊन जाण्याऐवजी शिवबाबांच्या स्मारकापाशी अर्थात एखाद्या शिवमंदिरात घेऊन जावयास हवे. पहा तर खरे, जे शिवबाबा आम्हास माणसाचे देवता बनवितात त्यांची मंदिरे किती साधारण असतात. या उलट देवी देवतांची मंदिरे तर फारच भव्य बनावटीची असून त्यांच्या मूर्तीही सुवर्णालंकारांनी सजवलेल्या असतात. आणि शिवबाबांची मंदिरे तर अशी असतात की जेथे एक पिंडी ठेवलेली असते. ना एखादे वस्त्र, ना अलंकार, ना मुकुट, ना सिंहासन. बस ते शिवमंदिर झाले. ज्याने मानव मात्राला इतके श्रेष्ठ बनविले, स्थिर अखंड राज्यभाग्य दिले, त्याचे मंदिर मात्र फार साधारण असते. आज सर्वजण त्याला इतके विसरून गेले आहेत की ते मानवी देह धारण करणाऱ्यांचे जन्मदिवस साजरे करतात, पण या निराकार परमपिता परमात्म्याचा दिव्य जन्मोत्सवही यथोचितरित्या साजरा करीत नाहीत. म्हणूनच तर या दिवसाची सुट्टीही नसते. तेव्हा तुम्ही वत्सांनी भारत सरकारला याविषयी एक निवेदनपत्र लिहावयास हवे आणि त्याच्यावर तुम्हा सर्वांच्या सह्या असावयास हव्यात. त्यात असेही लिहा की आम्ही प्रत्यक्ष भेटून ही गोष्ट सिद्ध करून दाखवू शकतो की शिव हे निराकार परमात्म्याचे दिव्य नाव असून शिवरात्री हा त्याचा दिव्य जन्मोत्सव आहे. बाबांनी वर्गात सांगितले की ज्याला माहीत आहे आणि लिहिण्याचा चांगला सराव आहे त्या वत्साने असे एक निवेदनपत्र लिहून आणावे. अशा रीतीने बाबांनी जणू प्रत्येकाला बुद्धीने विचार करण्यासाठी एक विषय दिला. जसे एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना गृहपाठ म्हणून एखादा निबंध वा पत्र लिहून आणण्यास सांगतो, तसे बाबांनीही सर्वांना हे काम दिले. हे काम मिळाल्याने आपण विद्यार्थी जीवनात आहोत हे तर सर्वांच्या स्मृतीत राहिलेच, पण त्याचबरोबर त्यांची बुद्धी एक प्रकारे ज्ञानाची उजळणी करण्यासही लागली. कारण त्यांना शिवबाबांचा महिमा कसा सर्वोच्च आहे आणि शिवबाबांचे कार्य कसे सर्वश्रेष्ठ आहे याबद्दलची तथ्ये त्या निवेदनपत्रात एकत्रित करावयाची होती. शेवटी कित्येक वत्सांनी निवेदनपत्र लिहून आणले. त्यापैकी एक निवडण्यात येऊन ते ठाकठीक करण्यात आले आणि त्यावर सर्वांनी सह्या करून
तसेच लिहिता वाचता न येणाऱ्यांनी आपला अंगठा उठवून ते गृह मंत्रालयास पाठविण्यात आले. त्याच्या प्रतीही बाबांच्या सांगण्यावरून तत्कालीन पंतप्रधान, अन्य मंत्री व लोकसभेचे सदस्य यांनाही पाठविण्यात आल्या. इतर सेवा केंद्रांतर्फेही अशी निवेदनपत्रे गृह मंत्रालयास पाठविण्यात आली. याच प्रकारचे एक पत्र डाक व तार मंत्रालयाच्या तिकीट विभागासही जावयास हवे असे बाबांनी सांगितले. त्यात असे लिहिलेले असावे की ते अन्यान्य विशेष व्यक्ती संबंधित उत्सवाप्रसंगी त्यांच्या स्मरणार्थ खास तिकिटे छापतातच. तेव्हा सर्वांहून अधिक महान कर्तव्य करणारा जो परमपिता शिव परमात्मा आहे, त्याच्या दिव्य जन्मोत्सवी अर्थात शिवरात्रीलाही एक खास तिकीट त्यांनी छापावयास हवे. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत शिवपरिचय संमेलन. बाबांनी त्याचवेळी शिवरात्रीच्या उत्सवानिमित्त एक संमेलनही भरविण्याची प्रेरणा दिली. बाबा म्हणाले की याचे नाव शिवपरिचय संमेलन असे ठेवावे आणि यात चर्चेचा विषय केवळ शिवबाबांचा परिचय हाच असावा. यात विभिन्न धर्माचार्यांना निमंत्रण देऊन बोलविण्यात यावे. या त्रिदिवसीय संमेलनाचे अध्यक्ष असावे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे कोणी न्यायाधीश. हेतू हा की एखाद्या निष्पक्ष माणसास संमेलनात साक्षी होऊन आपल्यास कोणती गोष्ट संयुक्तिक वाटली हे सांगणे शक्य व्हावे. थोड्याच दिवसानंतर शिवरात्रीचा उत्सव येऊन ठेपला. तेव्हा दिल्लीत मोठ्या धूमधडाक्यात शिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. तर श्रोतेहो, पुढील भागात आपण ऐकणार आहोत मातेश्वरीजींची शारीरिक यात्रा आणि देहमुक्ती. ओम शांती.